साखरपुडा हा नवा प्रारंभ आहे का, की जुन्या आयुष्याला दिलेला एक हळवा निरोप? कदाचित दोन्ही नाही. हा तो क्षण असतो जिथे स्वप्न हळूहळू वास्तवात उतरतात आणि आशेवर विणलेलं सगळं काही खरं होतं. नवरदेव नवरीसाठी आयुष्यातला एक गोड क्षण आणि दोन्ही कुटुंबांसाठी खूप दिवसांपासून वाट पाहिलेला दिवस. दारात उभं राहून वराच्या घरचं कुटुंब मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने तिचं स्वागत करतं. साखरपुड्याला नवरीच्या आयुष्यातील पहिली हक्काची ओटी येते. एक विधी जरी असला तरी सासरकडून मिळणारा सन्मान आणि स्वीकार असतो. माहेरची साडी घालून ती सासरकडून आलेली पहिली साडी स्वीकारते आणि ती नेसताना तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजूनही खुलून जातं. किती वाट पाहिली असेल ना तिने या क्षणाची. ओटी भरताना तिच्या पदरात टाकले जातात हळद, कुंकू, नारळ, फळं, फुलांची वेणी, दागिने. पण या सगळ्यामागे सासूचं एकच हळवं वाक्य दडलेलं असतं: तू आता आमच्या घराची लक्ष्मी आहेस. जेव्हा सासरकडच्या बायका हळूहळू तिच्या कपाळावर कुंकू लावतात तेव्हा तिचं मनही तितकंच भरून येत असेल. कारण ज्या घरात हे सगळं होतंय ते घर आता हळूहळू दूर जात असल्याची जाणीव तिला होते. आणि मग येतो तो क्षण ज्याची दोन्ही कुटुंबांनी आतुरताने वाट पाहिलेली असते. अंगठीचा तो सुंदर सोहळा. आज त्या नात्याला नाव मिळतं. आजपासून तू माझी आणि मी तुझा. महाराष्ट्रात साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नच मानलं जातं आणि कदाचित म्हणूनच या दिवसापासून नवरीलाही सगळ्यांना हळद कुंकू लावण्याचा मान मिळतो. हा दिवस फक्त दोन व्यक्तींसाठी नसतो तर दोन कुटुंबांना एकत्र आणणारा असतो. जबाबदाऱ्या वाढतात पण त्या आनंदाने स्वीकारल्या जातात. दोघांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान आणि आनंद पाहून संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यही नव्या रंगाने खुलून जातं.